आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या निवेदनावरून संत रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ तसेच राष्ट्रीय स्मारकाबाबत मंत्रालयात बैठक संपन्न। नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात बारी समाजाचे आराध्य दैवत संत रूपलाल महाराज यांच्या नावाचे आर्थिक विकास महामंडळ व अंजनगाव सुरची येथे भव्य स्मारक उभारण्याबाबत राज्य शासनाने घोषणा केली होती। या दोन्ही विषयाला गती प्राप्त व्हावी यासाठी डॉक्टर संजय कुटे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबतचे निवेदन दिले होते। त्यांनी दखल घेत या विषयासंबंधित त्यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी विषयाचे महत्त्व डॉक्टर कुटे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आणून देत याला गती देण्यात यावी अशी आग्रही मागणी या बैठकीत केली। यावर उपस्थित अधिकाऱ्यांना अतिशय महत्त्वाचे निर्देश उपमुख्यमंत्री यांनी दिले। यात संत रूपलाल महाराज यांचे स्मारक उभारणीकरता अंजनगाव सुरजी येथे 9 एकर जागा उपलब्ध करून देण्यात यावी व याबाबतची संपूर्ण कार्यवाही ही जिल्हाधिकारी अमरावती यांनी करावी। तसेच सदर काम पूर्ण करण्याकरता सार्वजनिक बांधकाम ही यंत्रणा असेल असे निर्देश देखील या बैठकीत देण्यात आले। त्याचप्रमाणे बारी समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता आर्थिक विकास महामंडळ निर्मितीचा प्रस्ताव तसेच लागणारी आर्थिक तरतूद व मनुष्यबळ याबाबत ओबीसी महामंडळामार्फत कारवाई सुरू असून लवकरच याला मान्यता मिळण्यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येणार असून तरतूद केलेल्या 50 कोटींपैकी 5 कोटी रुपये निधी वितरित करण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या। या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण पाटील, अप्पर मुख्य सचिव महसूल राजेश कुमार मीणा, सचिव विनीता सिंघल, जिल्हाधिकारी अमरावती आणि उपविभागीय अधिकारी दर्यापूर यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते। RC24 न्यूज करता सूरज देशमुख, बुलढाणा।